विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी भुसावळ येथील वरणगाव फॅक्टरी येथील बुद्ध विहारामध्ये भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांतचित्ताने एकाग्रचित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माला श्रवण करण्यासाठी आपण रोज विहारामध्ये येत असतात। हा वर्षावासाचा पवित्र असा कालखंड आहे आणि या पवित्र कालखंडामध्ये जेवढं अधिक पुण्यकर्म कुशलकर्म आपल्याला करता येतं, तेवढं अधिक पुण्यकर्म कुशलकर्म आपण या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि त्यामुळे धम्मदेशना श्रवण करणे, शील पालन करणे, दान पुण्य करणे, मैत्री भावना करणे आदी संपूर्ण कुशल कर्माचं आचरण करण्यासाठी हा वर्षावासाचा पवित्र असा कालखंड आपल्याला सहाय्यक ठरत असतो। आणि त्यामुळे आज या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडाला 2 महिने पूर्ण होत आहेत। 1 महिना आणखी वर्षावास बाकी आहे। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा 3 महिन्याचा कालावधी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महान आणि असीम असं पुण्य संपादन करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतो। आज भाद्रपद पौर्णिमा आहे। भगवंताच्या धम्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे। भगवंताच्या संदर्भामध्ये, भिक्खू संघाच्या संदर्भामध्ये किंवा श्रद्धासंपन्न भगवंताच्या काळामध्ये जे उपासक उपासिका होत्या त्यांच्या संदर्भामध्ये काही ना काही घटना पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत। आणि वर्षावासाची ज्या काही पौर्णिमा असतात तर त्या उपोषणशील म्हणून सुद्धा बौद्ध साहित्यामध्ये असंख्य उपासक उपासिका त्या शीलाचं पालन करत असतात। आणि त्यामुळे पौर्णिमा आपल्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण असतात। आजच्या या पौर्णिमेला सुद्धा काही महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत। त्याच संदर्भामध्ये आपण त्याचा आधार घेऊन आजची धम्मदेशना आपण श्रवण करणार आहात। बौद्ध धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे श्रद्धासंपन्न उपासक आणि उपासिका भगवंताच्या धम्माला शरण गेलेले आहेत। जे लोक भगवंताकडे येत असत, भगवंताकडे आल्यानंतर भगवंत त्यांना उपदेश श्रवण केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये धम्म बीज निर्माण होत असे। आणि धम्म निर्माण झाल्यानंतर भगवंताच्या प्रती श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर ते भगवंताला विनंती करत असत, भगवंताचा धम्म अत्यंत कल्याणकारक आहे, सुमार्गावरती आहे। भगवान आजपासून मी बुद्धाला
धम्माला आणि संघाला आजीवनपर्यंत शरणागत उपासक म्हणून माझा तुम्ही स्वीकार करावा. अशा प्रकारे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका भगवंताला बोलत असत. एखाद्या मनुष्याच्या चित्तामध्ये जर अधिक श्रद्धाबीज निर्माण झालं, भगवंताने सांगितलेल्या धम्माला अनुसरून संसारामध्ये आपण राहू शकत नाही, भगवंताचा धम्म अत्यंत कल्याणकारक आहे, हितकारी आहे, तर ते लोक भगवंताकडे यायचे आणि भगवंताला म्हणायचे की भगवान, आपण ज्या पद्धतीने धम्म समजावून सांगितला त्यानुसार जर आचरण करायचं असेल तर आपण संसारामध्ये राहून आचरण करू शकत नाही, तर भगवान आम्हाला प्रवज्या द्या, आम्हाला उपसंपदा द्या, आम्ही भिक्षू बनण्याची याचना तुम्हाला करत आहोत. म्हणजे अशा पद्धतीने भगवंताकडे जाणारा प्रत्येक व्यक्ती, मग उपासक असो अथवा उपासिका असो, तर दोन प्रकारच्या भावना ते व्यक्त करत असत. एकतर भिक्षू बनत असत किंवा नाहीतर मग उपासक बनत असत. तर भगवंताच्या काळामध्ये असंख्य असे उपासक उपासिका भगवंताला शरण गेले होते. त्या काळामध्ये विशेष रूपाने सर्वसामान्य लोक सुद्धा भगवंताला शरण गेले, श्रेष्ठी लोक सुद्धा भगवंताला शरण गेले, राजे लोक सुद्धा भगवंताला शरण गेले, राण्या सुद्धा भगवंताला शरण गेल्या. म्हणजे असं एकही क्षेत्र नव्हतं किंवा एकही स्तरातील मनुष्य नव्हते की जे भगवंताला शरण गेले नाही. जशाच्या पद्धतीने त्यांचं मन परिवर्तन झालं, त्यांच्या मनामध्ये धम्मबीज निर्माण झालं, तशा पद्धतीने बघा श्रद्धासंपन्न उपासक उपासिका भगवंताला शरण गेल्या. आजच्या पौर्णिमेचं विशेष महत्त्व, ज्याने संपूर्ण जीवन आपलं बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या शरणासाठी किंवा तीन रत्नांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. अशा प्रकारे राजा श्रेणीय बिंबिसार यांना भगवंताने आज या भाद्रपद पौर्णिमेच्या दिनी उपदेश दिला आणि त्यांची दीक्षा आजच्या दिवशी तीन रत्नाला तो शरण गेला. दुसरा राजा जो की प्रसेनजित होता, त्याला सुद्धा भगवंताने राज्यकारभार आपण कशा पद्धतीने करावा, राज्यकारभार कसा केला पाहिजे या संदर्भामध्ये उपदेश दिला. आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशी घटना, प्रजापती गौतमीच्या विनंतीवरून भगवंताने भिक्खुनी संघाला सुद्धा दीक्षा दिली असं म्हटलेलं आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण आजच्या ह्या तीन घटना भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात. राजे लोक सुद्धा भगवंताला शरण गेले, श्रेष्ठी लोक सुद्धा भगवंताला शरण गेले, सर्वसामान्य लोक सुद्धा भगवंताला शरण गेले. यावरून आपण चिंतन करू शकतो, आपण मनन करू शकतो की भगवंताचा धम्म हा सर्व मनुष्यांच्या हितासाठी आहे, सर्व मनुष्यांच्या सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे. ज्या ज्या मनुष्यांना असं वाटतं की मी माझं जीवन सुखपूर्वक जगावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होऊ नये, मी अत्यंत सुखी असावं, समाधानी असावं, आनंदी असावं, माझ्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी सर्व प्रकारच्या विकाराला मी नष्ट करावं, तर तो मनुष्य भगवंताच्या धम्माला जाणतो, धम्माला समजून घेतो आणि प्रॅक्टिकली धम्म तो आपल्यामध्ये धारण करत असतो. जो मनुष्य धम्माला धारण करतो, प्रॅक्टिकली स्वरूपामध्ये आपल्या आचरणामध्ये धम्म आणतो, तर त्या मनुष्यांचं कल्याण होते, त्या मनुष्यांचं हित होते, त्या मनुष्यांचं सुख होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की चिरन तिठंतो सद्धम, भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने सारख्याच स्वरूपाचा फळ देणार आहे. ज्याला आपण श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत चार मार्ग आणि चार फळ, या चार मार्ग आणि चार फळाला प्राप्त करण्यासाठी संसारामध्ये मनुष्य पुण्यकर्म करत असतो, कुशल कर्म करतो, चांगल्या प्रकारची कर्म करत असतो. त्याही काळामध्ये भगवंताच्या धम्माचं आचरण करून लोक या मार्गाला प्राप्त होत होते. आजही
वर्तमान काळामध्ये लोक धम्माचं आचरण करून या मार्गाला प्राप्त करतात आणि भविष्य काळामध्ये सुद्धा जे लोक या तत्वज्ञानाला अनुसरून मार्गक्रमण करतील तर ते लोक या फळाला प्राप्त करतील. कारण भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने मनुष्याला फळ देणारा असतो. आणि त्यामुळे जे लोक भगवंताकडे गेले आपल्या मनातील दुःख कमी करण्यासाठी, आपल्या मनातील दुःख नाहीसं करण्यासाठी, कारण राजा बिंबिसार जेव्हा भगवंताकडे गेला, राजा बिंबिसार जेव्हा भगवंताकडे जातो तर त्याच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं कुतूहल असते. कारण त्याने ऐकलेलं असतं की जे अत्यंत कर्मठ असे जटाधारी साधू होते, जे नदी काश्यप होते, गया काश्यप होते, उर्वेला काश्यप होते, अशा प्रकारच्या व्यक्तींचं धम्म परिवर्तन करणे हे सर्वसामान्य व्यक्तींची गोष्ट नाही. नक्कीच ते अरहंत असले पाहिजे, नक्कीच ते दुःखमुक्त असले पाहिजे. तर अशा प्रकारचा विचार करताना आपल्या पदाला साजेस अशा प्रकारे तो भगवंताकडे जातो. 10 सहस्त्र लोकांसमवेत तो भगवंताकडे जातो असं म्हटलेलं आहे. जेव्हा तो भगवंताकडे जातो, जिथपर्यंत रथ जातो तिथपर्यंत रथाने तो जात असतो, नंतर पायी जात असतो. भगवंताच्या समोर गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो की गया काश्यप, नदी काश्यप आणि उर्वेला काश्यप वयाने मोठे असतात, सिद्धार्थ बोधिसत्व अत्यंत तरुण असतात. मग त्यांच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न होतो की भगवंत काश्यप बंधूंचे शिष्य आहेत की काश्यप बंधू भगवंताचे शिष्य आहेत, असा जेव्हा प्रश्न त्याच्या चित्तामध्ये निर्माण होतो, भगवंत आपल्या परचित्त ज्ञानाने, आपल्या प्रज्ञेने जाणतात की राजा बिंबिसाराच्या मनामध्ये हा प्रश्न उत्पन्न झालेला आहे. तर तेव्हा भगवंत काश्यप बंधूंना म्हणते की काश्यप, तू काय पाहिलं, तू काय बघितलं, तुला काय समजलं की तू तुझ्या धर्माचा तू त्याग केला आणि भगवंताचा धम्म तू स्वीकारला. असं म्हटल्याबरोबर बघा, महाकाश्यप संघाटी आपल्या खांद्यावरती घेतो आणि संघाटी खांद्यावरती घेऊन भगवंताला तो प्रणाम करत असतो. भगवंताला प्रणाम केल्याबरोबर राजा जाणतो की अरे, भगवंत महाकाश्यपांचे शिष्य नसून हे तीनही काश्यप बंधू भगवंताचे शिष्य आहेत. तर मग तो जाणतो की भगवान, हे जे जीवन आहे सर्व अनित्य आहे, सर्व क्षणभंगुर आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे. मानवी जीवन क्षणभंगुर आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे जे काही उपादान स्कंद आहे, नाम आणि रूप आहे, हे नष्ट होणार आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी टिकणारं असं काही नाही. मी या सत्याला जाणलं, या सत्याला मी समजून घेतलं आणि भगवंताच्या धम्माचा मी स्वीकार केला. मानवी जीवनामध्ये जी कामतृष्णा आहे, जी भवतृष्णा आहे, जी विभवतृष्णा आहे, या सर्व प्रकारच्या तृष्णेला मी जाणलं, मी ओळखलं, मी पाहिलं. ह्या तृष्णा केवळ दुःख देणाऱ्या आहेत हे मी ओळखलं आणि त्यामुळे मी भगवंताचा धम्म स्वीकारला. वेगवेगळ्या प्रकारे असं तो स्पष्टीकरण करत असतो. राजाचं मन प्रसन्न होते, भगवंत त्याला उपदेश करत असतात. उपदेश केल्यानंतर तो प्रसन्न होतो, आनंदी होतो आणि आनंदाच्या भरामध्ये तो म्हणतो की भगवान, आजपासून मी बुद्धाला शरण जातो, आजपासून मी धम्माला शरण जातो, आजपासून मी संघाला शरण जातो. अजीवनपर्यंत जे बघा, भगवंताकडे येणारा प्रत्येक व्यक्ती जेव्हा त्याच्या मनामध्ये 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा उत्पन्न होत असे तर तो स्वखुशीने भगवंताच्या धम्माचं विश्लेषण करत असे. आणि भगवंताच्या धम्माचं विश्लेषण करत असताना तो म्हणत असे की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान ज्याप्रमाणे गुप्तधन उघड करावं अगदी भगवंताने धम्म प्रकाशित केला, भगवान ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा तसा भगवंताने धम्म प्रकाशित केला, भगवान ज्याप्रमाणे भरकटलेल्या मनुष्याला योग्य रस्त्यावरती आणावं अगदी तशा प्रकारे भगवंताने धम्म प्रकाशित केला. म्हणजे भगवंताच्या धम्माची अशा प्रकारे स्तुती करत असताना
तो भगवंताला शरण जात असे. दुसऱ्या दिवशीच्या भोजनाचं निमंत्रण तो भगवंताला देतो आणि भगवंताला निमंत्रण दिल्यानंतर अत्यंत स्वादिष्ट असं तो भोजन तयार करत असतो आणि भोजन तयार करून तो भगवंताला म्हणतो, भगवान, जेव्हा मी राजकुमार होतो तर तेव्हा भगवान माझ्या मनामध्ये काही इच्छा होत्या. प्रत्येक मनुष्याला इच्छा असतात. इच्छा आकांक्षेला अनुसरून मनुष्य या संसारामध्ये जीवन जगत असतो. जसं आपल्याला विचारलं की आपल्या इच्छा काय आहे, किंवा प्रत्येक मनुष्याला जरी विचारलं की तुमच्या इच्छा काय आहे, काय तुमच्या आकांक्षा आहे, काय तुमचे संकल्प आहे, तर प्रत्येक मनुष्याचे संकल्प हे भिन्न भिन्न असतात. प्रत्येक मनुष्याचे संकल्प हे वेगवेगळे असतात. आपल्या बुद्धिमत्तेला अनुसरून, आपल्या प्रज्ञेला अनुसरून, आपली जी काही भौतिक परिस्थिती आहे त्या भौतिक परिस्थितीला अनुसरून प्रत्येक मनुष्याचे संकल्प हे भिन्न भिन्न असतात. आणि त्यामुळे राजा भगवंताला म्हणतो की भगवान, माझे काही संकल्प होते, माझ्या काही इच्छा होत्या, तर त्या इच्छा भगवान आता पूर्णपणे संपल्या आहे, पूर्ण झाल्या आहे भगवान. आणि त्यामुळे माझ्या जीवनामध्ये आता करण्यासारखं दुसरं काहीही राहिलेलं नाही. तर तो म्हणतो, भगवान, मी जेव्हा राजकुमार होतो तर राजकुमार असताना माझ्या मनामध्ये असा नेहमी प्रश्न पडायचा किंवा माझ्या मनामध्ये असा नेहमी भाव असायचा की अरे, मी राजकुमार तर आहे, परंतु माझा राजकुमार असताना राज्याभिषेक झाला पाहिजे, मी राजा झालो पाहिजे, कारण मी राजाचा पुत्र आहे, मी बलवान आहे, मी पराक्रमी आहे, मी ज्ञानी आहे, विद्वान आहे. आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये अशी इच्छा उत्पन्न होत होती, त्याचा संकल्प होता की मी राजा बनायला पाहिजे, माझा राज्याभिषेक व्हायला पाहिजे. आणि भगवान वयाच्या 15व्या वर्षी माझा राज्याभिषेक झाला. भगवान वयाच्या 15व्या वर्षी मी राजा बनलो. अशा प्रकारे भगवान माझा पहिला संकल्प पूर्ण झालेला आहे. भगवान त्यानंतर मला असं वाटलं की माझ्या राज्यामध्ये असणारी संपूर्ण जनता अत्यंत सुखी असावी, अत्यंत चांगल्या प्रकारची असावी, गुण्यागोविंदाने आनंदाने त्याने जीवन जगावं. राजा भवतो धम्मिको असं म्हटलं आहे. जर राजा धार्मिक असेल, राजा सिलवान असेल, राजा गुणवान असेल, राजा सदाचारी असेल, तर जनता सुद्धा सिलवान असते, गुणवान असते, सदाचारी असते. आणि त्यामुळे राजा धार्मिक होता आणि त्यामुळे तो असं म्हणायचा की भगवान, माझ्या राज्यामध्ये असणारे संपूर्ण लोक अत्यंत सुखी असावे, अत्यंत समाधानी असावे. भगवान, माझ्या राज्यातील सर्व लोक अत्यंत सुखी आहे, अत्यंत समाधानी आहे, कारण माझं वैर बिलकुल आता राहिलेलं नाही. माझं जे काही वैर होतं राजा प्रसेनजितासोबत, ते वैर मी पूर्णपणे नष्ट केलं आहे, पूर्णपणे मी नाहीसं केलं आहे भगवान. आता त्यामुळे आमच्या दोघांचं कुठल्याही प्रकारचं वैरत्व नाही, आम्ही अत्यंत प्रेमाने गुण्यागोविंदाने जीवन जगतो भगवान. त्यामुळे ही दुसरी इच्छा सुद्धा माझी पूर्ण झाली. भगवान, माझी तिसरी इच्छा होती की मी जेव्हा चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करेल, तर धम्माचं आचरण करत असताना माझ्या राज्यामध्ये भगवंत यावे, माझ्या राज्यामध्ये सम्यक संबुद्ध व्यावे. अशा प्रकारे भगवान माझी इच्छा होते. भगवान आपल्या रूपाने सम्यक संबुद्ध माझ्या या राज्यामध्ये आलेले आहे. भगवान ही तिसरी इच्छा सुद्धा माझी पूर्ण झालेली आहे. माझी चौथी इच्छा होती की भगवान, त्यांचा धम्म त्यांनी मला सांगावा आणि त्यांचा धम्म मला समजावा, मला समजल्यानंतर मी त्या धम्माचं आचरण करावं. भगवंताचा धम्म मला समजला आहे, भगवंताचा धम्म कल्याणकारी आहे, भगवंताचा धम्म हितकारी आहे, आपल्या सर्वांगीण विकासाला परिपूर्ण करण्यासाठी भगवंताचा धम्म सहाय्यक ठरणारा आहे. भगवान, तो धम्म सुद्धा मला समजला आहे. भगवान, ही सुद्धा माझी इच्छा पूर्ण झाली आणि त्या भगवंताची अजीवनपर्यंत मला सेवा करायला मिळावी, ही माझी पाचवी इच्छा होती. भगवान, माझं जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत भगवंताची आणि भिक्खू संघाची मी सेवा करेन. भगवान, या पाचही इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. अशा पद्धतीने तो भगवंतासमोर आपल्या इच्छा प्रकट करतो आणि अभिवचन देत असतो की भगवान, आजपासून बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या व्यतिरिक्त माझं कुठल्याही प्रकारचं श्रद्धास्थान असणार नाही.
जीवन जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत या तीन रत्नाचा मी श्रद्धा संपन्न उपासक बनणार आहे. अशा पद्धतीने बघा राजा बिंबिसार भगवंताला आजच्या या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या इच्छा व्यक्त करतो आणि तो बुद्ध धम्म संघाला शरण जात असतो. संपूर्ण जीवनभर तो बुद्धांची सेवा करत असतो. अत्यंत धार्मिक असतो तो, अत्यंत न्यायी असतो, अत्यंत प्रामाणिकपणे तो जीवन जगत असतो. अनेक प्रकारच्या विनयामध्ये सुद्धा राजा बिंबिसाराचा सहयोग असतो. म्हणजे अशा पद्धतीने बुद्ध धम्म संघाचा प्रचार आणि प्रसार कशा प्रकारे होईल अशा प्रकारचं सातत्याने बघा तो प्रयत्न करत असतो. म्हणून तर बिंबिसाराला धम्मिक म्हटलं आहे, धार्मिक म्हटलं आहे. कारण संपूर्ण जीवन पहिल्याच भेटीमध्ये, पहिल्याच उपदेशामध्ये ते श्रोतापन्न होत असतात, श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असतात. आणि श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर त्यामुळे तो खूप चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करत असतात. स्वतः तर धार्मिक असतात, त्यांना असं वाटतं की आपल्या पत्नीने सुद्धा धम्माचं आचरण केलं पाहिजे, पत्नी सुद्धा आपली धार्मिक असली पाहिजे, परिवारातील सर्व लोक सुद्धा अत्यंत धार्मिक असले पाहिजे, शीलवान असले पाहिजे. कारण राजा बिंबिसाराची पत्नी धार्मिक नव्हती. तिला असं वाटायचं मल्लिका राणीला की भगवंत नेहमी अनित्यवाद सांगतात, भगवंत नेहमी सौंदर्याची अवहेलना करतात. कारण ती अत्यंत सुंदर होती, अत्यंत रूपवान होती. म्हणजे धम्म मार्गामध्ये आपण तर स्वतः असलंच पाहिजे, परंतु आपल्या परिवाराला सुद्धा धम्म मार्गामध्ये आपण प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण केवळ धम्म हा हितकारी आहे, धम्म हा कल्याणकारी आहे, धम्माचं आचरण केल्यामुळे आपला लाभ होणार आहे, अशी जर भावना आपली असेल तर भगवंत असे म्हणतात की प्रत्येक मनुष्याने आपल्या परिवारातील लोकांना धम्माचा मार्ग दिला पाहिजे. प्रत्येकाचे प्रत्येक जण कल्याण मित्र झाले पाहिजे. कारण मनुष्याला जर धम्म कळाला तर परिवारातील प्रत्येक व्यक्तीला धम्म आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेब सुद्धा म्हणतात की तुम्ही दर रविवारी का होईना विहारामध्ये गेलं पाहिजे. पण कसं गेलं पाहिजे तर मुलाबाळासह, परिवारासह, कुटुंबासह आपण विहारामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे धम्मामध्ये धम्म आचरण करत असताना परिवारातील एकच व्यक्ती धम्माचं आचरण करत असेल आणि बाकी लोक जर धम्माचं आचरण करत नसतील, धम्माला जाणत नसतील, धम्माला समजून घेत नसतील तर धम्माचं वातावरण जसं पाहिजे तसं परिवारामध्ये राहू शकत नाही. आणि त्यामुळे परिवारातील प्रत्येक व्यक्ती हा धार्मिक असला पाहिजे, परिवारातील प्रत्येक व्यक्ती हा धार्मिक असला पाहिजे, परिवारातील प्रत्येक व्यक्ती शीलाचं पालन करणारा असला पाहिजे, दान पुण्य करणारा असला पाहिजे, मैत्री भावना करणारा असला पाहिजे. म्हणजे जेवढे काही चांगल्या प्रकारचे सद्गुण आहेत त्या सर्व प्रकारच्या सद्गुणाला धारण करणारा परिवारातील प्रत्येक व्यक्ती असला पाहिजे. आणि ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर मला स्वतःला धम्म कळाला तर मी धम्म, जर पत्नीला धम्म कळाला तर तिने पतीला धम्मवान बनवलं पाहिजे, जर पती पत्नीला धम्म कळाला तर लेकरा बाळांना त्यांनी धम्मवान बनवलं पाहिजे. माता विशाखेचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे. माता विशाखा धार्मिक होती, परिवारातील सर्व लोक तिच्या धार्मिक होते. माता विशाखा जेव्हा म्हणजे आपल्या सासरी जाते तिचे सासरे अधार्मिक होते, पती अधार्मिक होता, परंतु माता विशाखा आपल्या बलाने, आपल्या श्रद्धा बलाने, आपल्या शील त्यागाने आपल्या सासऱ्यांना सुद्धा धार्मिक बनवते, आपल्या पतीला सुद्धा धार्मिक बनवते. म्हणून तर विशाखेला मिगार माता विशाखा असं म्हटलं जातं. आपल्या सासऱ्याला जेव्हा ती धार्मिक बनवते, कारण सासरा तिला म्हणतो की तू माझी सून नसून तू माझी माता आहे, तू माझी धम्म माता आहे. तू धम्म माता असल्यामुळे, कारण मला धम्म तुझ्यामुळे मिळाला, कारण मला धम्म तुझ्यामुळे कळाला, त्यामुळे तेव्हापासून माता विशाखेला बघा मिगार माता विशाखा अशा प्रकारचं संबोधण्यात येत असे. म्हणजे धम्म एका व्यक्तीला जर कळाला, दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे असं बाबासाहेबांचं वाक्य होतं. दीक्षा दिली म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीला धम्म समजून सांगला पाहिजे, हा बाबासाहेबांचा म्हणण्याचा त्यामागचा उद्देश होता. मला जर धम्म कळाला, मला जर धम्माची जाणीव झाली तर मी तो धम्म दुसऱ्याला सांगितला पाहिजे. कारण धम्म एकमेकांपासून एकमेकांना
आपण तशा पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण धम्माचा प्रचार आणि प्रसार एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, म्हणजे अशा पद्धतीने धम्माचा प्रचार आणि प्रसार होत असतो. राजा बिंबिसाराला सुद्धा असं वाटतं, मी तर एवढा धार्मिक आहे, मी तर बुद्ध धम्म संघाला जाणणारा आहे, 3 रत्नाच्या शरणाशिवाय माझं 4थं शरणास्थान नाही आहे, परंतु माझी पत्नी मात्र भगवंताकडे कधी जात नाही, भगवंताचा उपदेश कधी श्रवण करत नाही, कारण तिच्या मनामध्ये स्वतःच्या सौंदर्याप्रती अहंभाव असतो. कारण तिला असं वाटतं मी सुंदर आहे, मी रूपवान आहे. कारण अहंभाव असतो मनुष्यामध्ये, कधी कधी ज्ञानाचा अहंकार असतो मनुष्याला. भगवंत असे म्हणतात की अहंकारी मनुष्य धम्म कधी श्रवण करू शकत नाही. ज्ञानाचा अहंकार जर असेल तर मनुष्य धम्म श्रवण करू शकत नाही. संपत्तीचा अहंकार असेल तर मनुष्य धम्म श्रवण करू शकत नाही. पद प्रतिष्ठेचा अहंकार जर असेल तर मनुष्य धम्म श्रवण करू शकत नाही. सौंदर्याचा अहंकार असेल तर मनुष्य धम्म श्रवण करू शकत नाही. जाती कुळाचा अहंकार जर मनुष्यामध्ये असेल तर मनुष्य धम्म श्रवण करू शकत नाही. उच्च परिवारामध्ये जर जन्म झाला असा भाव त्याच्या चित्तामध्ये असेल तर मनुष्य धम्म श्रवण करू शकत नाही. अशा प्रकारच्या अकुशल विचाराने मनुष्याचं चित्त जर ग्रासलेलं असेल तर मनुष्य बघा धम्म कधी श्रवण करू शकत नाही. कारण धम्म श्रवण करण्यासाठी मनुष्याचं मन मृदू असलं पाहिजे, कोमल असलं पाहिजे, श्रद्धायुक्त असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे. आनंदी युक्त मनुष्य धम्माला खूप चांगल्या प्रकारे श्रवण करू शकतो. आणि त्यामुळे मल्लिकेच्या चित्तामध्ये बघा अहंभाव असतो सौंदर्याच्या प्रती. कारण भगवंत असे म्हणतात की सर्व नष्ट होणार आहे, सर्व काही क्षणभंगूर आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे, सर्व काही बदलणार आहे. मग मी गेल्यानंतर भगवंत मला बोलतील की सौंदर्य नष्ट आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. तर अशा प्रकारचा भाव तिच्या चित्तामध्ये असल्यामुळे बघा ती धम्म श्रवण करायला कधीही जात नाही. परंतु राजाला असं वाटतं की आपली पत्नी सुद्धा 3 रत्नाचं श्रद्धेनं ग्रहण केलं पाहिजे. तर राजा काहीतरी अशा प्रकारची एक आयडिया करतो, त्याच्या मनामध्ये कल्पना सुचते. मल्लिकेला गाणे कविता ऐकायला खूप आवडतात. तर वेळुवनावरती एका सुंदर कवीला एक कविता तयार करायला ते लावत असतात. ती जेव्हा बाहेर जाते तर त्या कवीच्या द्वारा वेळुवनाचं वर्णन कवितेमधून एक कवी करत असतो आणि ते शब्द मल्लिकेच्या कानावरती पडत असतात. जेव्हा खेमा असते, मल्लिका राजा प्रसेनजित यांची पत्नी असते, तर राजा बिंबिसाराच्या पत्नीचं नाव खेमा आहे, म्हणजे नाव चेंज आहे, खेमा आहे. तर खेमाला असं वाटतं की अरे अत्यंत सुंदर हे गाणं ऐकत आहे, अत्यंत सुंदर अशा पद्धतीने एवढं मोठं वेळुवनाचं वर्णन सुंदर आहे, तर प्रत्यक्ष वेळुवन किती सुंदर असेल. अशा प्रकारे खेमाच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न होतो आणि सहज ती त्या वेळुवनामध्ये प्रवेश करत असते. भगवंत असतात बघा. भगवंत धम्म सांगत असताना किंवा धम्म उपदेश करत असताना भगवंत आपल्या कधी कधी अभूत धम्माचा सुद्धा प्रयोग करत असत मनुष्याला समजून सांगण्यासाठी. जेव्हा ती एंट्री गेटवरती म्हणजे जेतवनाच्या वेळुवनाच्या एंट्री गेटवरती प्रवेश करते, तर गेटवरती प्रवेश केल्याबरोबर भगवंत धम्मदेशना देत असतात. धम्म आसनावरती भगवंत बसलेले असतात. एक क्षण एक दृष्टिक्षेप भगवंत खेमाकडे टाकत असतात. एका क्षणामध्ये खेमा सुद्धा भगवंताकडे बघत असते. एक दृष्टिक्षेप ती सुद्धा टाकते, एक दृष्टिक्षेप भगवंत सुद्धा टाकतात. म्हणजे एक नजर, एका नजरेमध्ये भगवंत तिला बघतात आणि भगवंत जेव्हा बघतात तर तेव्हा खेमा सुद्धा भगवंताकडे बघत असते. बघितल्याबरोबर भगवंत एका क्षणामध्ये आपली नजर हटवतात. नजर हटवल्याबरोबर खेमाला अत्यंत वाईट वाटते. तिला वाटते अरे मी एवढी सुंदर आहे, मी एवढी रूपवान आहे, माझ्याकडे बघणारा व्यक्ती फक्त बघत राहतो, परंतु भगवंताने फक्त एक नजर टाकली, पुन्हा भगवंताने बघितलं नाही. तिच्या मनामध्ये एकदम अहंभाव उत्पन्न होतो आणि दुसऱ्या क्षणी ती भगवंताकडे बघते. तर दुसऱ्या क्षणी भगवंताकडे बघितल्यानंतर ती पाहते तर भगवंताच्या दोन्ही बाजूने अत्यंत सुंदर अशा स्त्रिया भगवंताला पंख्याने हवा घालत आहेत, ज्या की अत्यंत रूपवान आहे, अप्सरा समान त्या स्त्रिया आहे. ती विचार करते की अरे एवढ्या सुंदर स्त्रिया भगवंताची सेवा करतात, या अप्सरेच्या समोर तर माझं सौंदर्य तर काहीच नाही आहे. असं जेव्हा तिच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो, काही वेळानंतर 15 वर्षाच्या स्त्रिया 20 वर्षाच्या होतात, 25 वर्षाच्या होतात, 30 वर्षाच्या होतात,
40 वर्षाच्या, 50 वर्षाच्या, 60 वर्षाच्या आणि हळूहळू वृद्ध होतात आणि मृत्यूला प्राप्त होत असतात. हे दृश्य बघा, अनित्यवादाचं दृश्य भगवंत खेमाला दाखवत असतात. अनंत आणि असीम महान पुण्याची भागीदारी खेमा असते. फक्त हे दृश्य बघून, या दृश्याकडे बघितल्याबरोबर अनंत पारमितीच्या असतात, अनंत पुण्यकर्म असतं. केवळ या दृश्याकडे बघून बघा, खेमा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असते. तिला आपल्या सौंदर्याच्या प्रती असणारा जो अहंभाव आहे तो पूर्णपणे नष्ट होतो. बघा, उपदेश सुद्धा भगवंताने दिला नाही, परंतु केवळ रूपात्मक दृष्टिकोनातून भगवंताने तिला ते दृश्य दाखवलं. मनुष्याची पारमी असते, मनुष्याचं पुण्यबल असते, खेमा अत्यंत पुण्यवान स्त्री असते आणि हे दृश्य पाहिल्याबरोबर ती श्रोतापन्न होते. लगेच ती भगवंताकडे जाते, भगवंताला प्रणाम करते, वंदन करते, राजाला बोलून घेते. लगेच म्हणते की महाराज, मी आता संसारामध्ये जीवन जगणार नाही. लगेच तिला भिक्षुनी बनवलं जातं. ती भिक्षुनी बनते आणि केवळ भिक्षुनीच बनत नाही, तर ज्याप्रमाणे भिक्खू संघामध्ये सारीपुत्त प्रज्ञेमध्ये अग्र असतात, अगदी तशाच पद्धतीने खेमा राणी भिक्खुनीमध्ये प्रज्ञेमध्ये अग्र असते. एवढी ती प्रज्ञावान असते, एवढी बुद्धिवान असते. आणि त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की राजा केवळ धार्मिक होता असं नाही आहे, तर राजाने संपूर्ण परिवाराला सुद्धा अत्यंत धार्मिक बनवलं होतं, शीलवान बनवलं, गुणवान बनवलं आणि संपूर्ण जीवन त्याने बघा म्हणजे स्वतःचं धर्मकार्यामध्ये स्वतःला गुंतून घेतलेलं आहे. शेवटी अजातशत्रू त्याचा जो पुत्र असतो, तर देवदत्ताच्या सहवासामध्ये आल्यामुळे मनुष्याचे काहीतरी कर्म असतात आणि त्या कर्मबलामुळे देवदत्ताच्या तो सहवासामध्ये येतो. तो धर्माला काही जाणत नाही, समजून घेत नाही आणि धर्मवान पित्याला बघा तो कारागृहामध्ये टाकत असतो. कारागृहामध्ये राहत असताना सुद्धा ते अत्यंत चांगल्या प्रकारचं आचरण करतात, ध्यान मनन चिंतन करत असतात. तिथे पुन्हा पुत्र त्याला त्रास देत असतात आणि पुन्हा त्रास दिल्यानंतर तो शेवटी मृत्यूला प्राप्त होत असतो. परंतु भगवंत असे म्हणतात की राजाचं जीवन हे व्यर्थ गेलेलं नाही आहे, कारण ते श्रोतापन्न होतात. जो जो मनुष्य श्रोतापन्न असतो, सकृतागामी असतो, अनागामी असतो, तर त्यांचं जीवन कधीही व्यर्थ जात नाही, तो सुगतीला प्राप्त होत असतात. म्हणजे संपूर्ण जीवन राजा बिंबिसाराने बघा बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घालवलेला आहे. आणि आजच्या या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने बघा तो भगवंताला शरण जात असतो आणि आपलं संपूर्ण जीवन 3 रत्नाचा शरणागत जगत असतो. तो मगध देशाचा राजा असतो, इकडे कौशल देशाचा राजा प्रसेनजित असतो. त्याचे सुद्धा आजच्या दिनी सुद्धा भगवंताने बघा त्याला उपदेश दिला होता. कोणता उपदेश दिला? तर राजाने राज्य कारभार कसा करावा. भगवंताचे उपदेश बघा संपूर्ण अंगाने आहे, वेगवेगळ्या अंगाने भगवंताचे उपदेश आहे. भगवंताचा उपदेश सर्वसामान्य लोकांसाठी आहे, भगवंताचा उपदेश श्रीमंत श्रेष्ठी लोकांसाठी आहे, भगवंताचा उपदेश राजे लोकांसाठी आहे, भगवंताचा उपदेश या संसारामध्ये सर्व सामाजिक असेल, धार्मिक असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, सर्व प्रकारच्या अंगाने भगवंताने बघा आपला उपदेश दिलेला आहे. आणि त्यामुळे राजाला सुद्धा भगवंत उपदेश करत असतात की राज्यकारभार कसा करावा. राजाने, कारण भगवंत असे म्हणतात की राजा भवतु धम्मिको, राजा जर धार्मिक असेल तर प्रजा सुद्धा धार्मिक होत असते. कारण राजा जर धार्मिक नसेल तर प्रजा धार्मिक होत नाही. आणि त्यामुळे राजा शीलवान असावा, गुणवान असावा, सदाचारी असावा, नीतिवान असावा. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये शील, सदाचार, नीतिमत्ता अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे भगवंत त्याला म्हणतात की आपण अत्यंत प्रेमाने, अत्यंत न्यायाने, अत्यंत आपल्या एकुलत्या एक मुलावरती जसे माता पिता प्रेम करत असतात, जसे माता पिता जीव लावत असतात, अगदी तशाच प्रकारे आपल्या जनतेवरती तुम्ही प्रेम केलं पाहिजे, त्यांना जीव लावला पाहिजे. कारण तुम्ही जर एकुलत्या एक मुलाप्रमाणे आपल्या जनतेला, आपल्या समाजाला किंवा तुमच्या राज्यातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला जर तुम्ही तो सन्मान देसाल तर तो तुमचा आदर करतील. आणि तुमचा आदर जर केला तर तुमच्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अघटित घडू शकत नाही, ते तुमचा नेहमी सन्मान करतील. आणि त्यामुळे आपण न्यायाने राज्य करावं,
आपण अत्यंत प्रामाणिकपणे राज्य करावं, बळजबरी कुणावरही करू नये, आपला अहंभाव बडेजाव आपण कधीही करू नये, अत्यंत न्यायाने जर आपण राज्यकारभार केला तर आपल्या जीवनामध्ये बघा आपण अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगत असतो. राजा बिंबिसाराने सुद्धा भगवंताला शरण गेला. राजा प्रश्नताने अनेक प्रश्न भगवंताला विचारलेले आहे. राजा प्रश्नताने अनेक प्रश्न भगवंताला विचारले आणि भगवंताने त्यांच्या प्रश्नाची प्रत्येक वेळेस भगवंताने बघा त्यांच्या प्रश्नाचं निरसन केलेलं आहे. त्याच्या घरी सुद्धा रोज 500 भिक्खूंचं भोजनदान असायचं. राजा बिंबिसाराकडे सुद्धा रोज 500 भिक्खूंचं भोजनदान असायचं. म्हणजे अशा पद्धतीने बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने झाला पाहिजे यासाठी बघा संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलं. तिसरी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशी घटना की भिक्खुनी संघ सुद्धा निर्माण झाला. कारण ज्याप्रमाणे पुरुष दुःखमुक्त होतात त्याप्रमाणे स्त्रिया सुद्धा दुःखमुक्त झाल्या पाहिजे. त्यांना सुद्धा दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला पाहिजे. कारण भगवंताचा धम्म हा सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या सुखासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी. काय खीर वाटतं काय? एका वेळेस एकच काम केलं पाहिजे ना, नाही तर मग तिकडं तुमचं सुरू, माझं इकडं सुरू. एकनाथ धर भाराभर चिंध्या कार्यक्रम होते आहे की नाही. आधीच तर आपलं चित्त फार एकाग्र असते आहे की नाही. नळी फुंकले स्वराने इकडून तिकडे गेले वारे, असं जर असेल तर त्याला काय अर्थ होत नाही आहे की नाही. कारण खाणे आणि ऐकणे ह्या 2 गोष्टी आपण एकत्र करू शकत नाही आहे की नाही. कारण खाण्यामध्ये जिभेला जर समजा चांगली चव लागली तर कानाला थोडी ती लागणार आहे. जीभ प्रभावशाली आहे. जीभ एवढी प्रभावशाली आहे की त्याच्यावर जर एखादा म्हणजे थेंब पडला तर बाकीचं काय ऐकत नाही ते. खीर लय भारी झाली म्हणजे मस्त काजू आहे, मस्त बदाम आहे, ऐक ना, मस्त पिस्ता आहे, तुपाचा चटका जरा जास्त झाला ऐक ना, मग ते काय ऐकत नाही मनुष्य. त्याच्यामुळे एका वेळेस एकच काम केलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात, एक नादर भाराभर चिंध्या नाही झाल्या पाहिजे. एका वेळेस एकच आपण काम केलं पाहिजे. आणि त्यामुळे धम्म श्रवण करत असताना एकाग्र चित्ताने आपण धम्म श्रवण केला पाहिजे. कारण धम्म जेव्हा जेव्हा आपण श्रवण करत असतो तेव्हा तेव्हा आपल्या चित्ताची जर एकाग्रता असेल तर तो धम्म आपण धारण करू शकतो. चित्त जर आपलं एकाग्र नसेल तर आपण धम्म श्रवण करू शकत नाही. आणि त्यामुळे पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या निमित्ताने आपण अनंत कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं. आपल्या जीवनामध्ये धम्म आपण नेहमी सातत्याने श्रवण केला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण धम्म श्रवण करत असतो तो आपल्या हितासाठी असतो, आपल्या सुखासाठी असतो, आपल्या कल्याणासाठी असतो. आणि त्यामुळे रोज आपण विहाराम द्यायला पाहिजे, रोज आपण धम्म श्रवण केला पाहिजे. ते आपल्या हिताचं आहे, आपल्या सुखाचं, आपल्या कल्याणाचं आहे. कारण मी स्वतः सुखी व्हावं, माझं जीवन सुखी व्हावं असं प्रत्येक मनुष्याला वाटत असतं. माझं जीवन सुखी व्हावं असं मनुष्याला वाटतं, परंतु त्या मार्गाचं मनुष्य आचरण करत नाही, त्या मार्गाचं मनुष्य अनुसरण करत नाही. आणि त्यामुळे जसं पाहिजे तसं सुख त्या मनुष्याला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे सातत्याने आपण धम्माला जाणावं, धम्माला समजून घ्यावं. धम्म समजून घेत असताना प्रॅक्टिकली स्वरूपामध्ये त्याचं आपण अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. कायेने, वाचेने आणि मनाने या 3 अवस्थेच्या द्वारा कधीही कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म आपल्याकडून होणार नाही, अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि स्वतःचं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी ही धम्मदेशना देऊन ही देशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.